नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझी होशिलकाच्या पुढील भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ रेग्युलर येत नव्हते, कारण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे व्हिडिओकडे थोडं दुर्लक्ष झालं. पण आत्तापासून रेग्युलर व्हिडिओ येणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मी सर्वांना आठवण करून देते की आधी जाऊन व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ खाली छान छान कमेंट्स करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पूजन झाल्यावर कबीरची वाजत गाजत स्टेजवर एंट्री झाली, पण त्याचे डोळे फक्त त्याच्या अबोलीलाच शोधत होते. अवंतीला कधी बघू असं झालं होतं, पण अनुराधाने घरीच बजावून सांगितलं होतं की मंगलाष्टके झाल्याशिवाय अवंतीचा चेहरा बघायचा नाही, म्हणून स्वतःच्या मनाला त्याने रोखून ठेवलं होतं. लग्न होईपर्यंत फक्त आईच्या धमक्या ऐकणार होता. त्यानंतर वो मन का मालिक था. दूल्हे राजा आ गए हैं, अपने दुल्हन को ले जाने. मंजिरी बाहेरून रूममध्ये येत अवंतीला चिडवत म्हणाली. तिच्यासोबत बसलेल्या गावातल्या मैत्रिणी, तिच्या मावशीच्या, मामाच्या मुली सगळ्याजणी तिला चिडवू लागल्या. तिच्या चेहऱ्यावर अजूनच लज्जेची लाली पसरू लागली. हृदयाची धडधड चांगलीच वाढली होती. भीती, लज्जा, एक्साइटमेंट सगळ्याच भावना यावेळी संमिश्र झाल्या होत्या. काही वेळात आपण त्याच्यासमोर आपल्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण जगत असू हा विचार करूनच पोटात गोळा आला. चेहऱ्यावरचं हसू लपवण्याचा निष्फळ प्रयत्न ती करत होती, पण तिच्या मैत्रिणी तिला चिडवण्याचा एक चान्स सोडत नव्हते. त्याच्यामुळे चेहऱ्यावरचे हसू काही कमी होत नव्हतं. मंगलाष्टके सुरू होण्यापूर्वी गुरुजींनी अवंतीला गौरीहार पूजायला सांगितला. येणारी नवीन नाती, नवे अनुभव आणि नवीन आयुष्य सुख समृद्धीने भरलेले असू देत, अशी मनोमन प्रार्थना करत तिने गौरीहार पूजायला सुरुवात केली. मुहूर्ताची वेळ झालेली आहे, नवरी मुलीला घेऊन या. गुरुजींचा आवाज माईकमध्ये घुमला तसं कबीरच्या हृदयाची धडधड वाढू लागली. गुरुजींचा आवाज ऐकून अवंतीच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. कबीर येऊन अंतरपाटासमोर उभा राहिला. अवंतीला स्टेजवर नेण्यासाठी ऋषी दाराजवळ येऊन उभा राहिला. दोघांची नजरानजर झाली तसं दोघांचेही डोळे टचकन भरले होते. त्याने मानेनेच नाही म्हणून सांगितलं. आत्ताच त्याला कमजोर पडायचं नव्हतं. बोलतानाही त्याला शब्द फुटत नव्हते, म्हणून डोळ्यानेच तिला शांत राहायला दिलासा देत होता. त्याने गालात हसत त्याचा हात पुढे केला. ती ओठ दाबून हसत त्याच्या हातात हात देते. तो आपल्या लाडक्या ताईला घेऊन स्टेजच्या दिशेने निघाला. अवंती जशी हळूहळू स्टेज चढू लागली तसं सगळ्यांचं नवरीकडेच लक्ष वेधलं गेलं. सॉफ्ट म्युझिक चालू होतं. आजूबाजूला गोंधळ चालू होता, पण तरीही कबीरला तिच्या पैंजणांचा मधुर आवाज त्याच्या कानात गुंजू लागला. त्याचबरोबर तिला बघण्याची एक्साइटमेंट त्याच्या चेहऱ्यावर भरभरून वाहू लागली. ओठांवर गडद हसू होतंच. अवंतीचं मन अगदी सशाच्या पिल्लासारखं घाबरून गेलं होतं. नजरसुद्धा तिची थोडी वर झाली नव्हती. अंतरपाटाच्या पुढे तो आहे हे जाणून श्वासाची गती वाढली होती. हळूहळू मंगलाष्टके चालू झाली आणि दोघांच्या हृदयाचे तार छेडू लागले. मनातली धाकधूक जास्त वेगाने वाढत चालली. हळूहळू डोक्यावर अक्षदा पडू लागल्या तसं मनातून ओठांवर गोड हसू पसरलं. पहिल्यांदाच दोघे अशी भावना अनुभवत होते. शेवटचं मंगलाष्टक जसं संपलं तसे जोरजोरात टाळ्यांचा गडगडाट ऐकू येऊ लागला. हळुवारपणे अंतरपाट बाजूला सारला गेला. त्याची नजर तिच्या सुंदर नाजूकशा मुखड्यावर स्थिर झाली. तिला पाहता क्षणी कबीरचा श्वास रोखला गेला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक, प्रेम, अविश्वसनीय आनंद वाहत होता. त्याचं जग तिथेच थांबल्यासारखं वाटलं. इतक्या दिवस तो त्याच्या आयुष्यात ज्या अप्सराची वाट बघत होता, ती अप्सरा त्याच्या समोर उभी होती. ही वेळ इथेच थांबावी आणि त्याने एकटक निहाळत बसावं असंच वाटत होतं. एक सेकंडसाठी सुद्धा त्याची पापणी लावली नव्हती. अजूनही त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास नव्हता. त्याची अवंती आज त्याची होणार. तो क्षण त्याच्यासमोर उभा होता. काही वेळाने ती त्याची पूर्णपणे होणार होती. हा विचार करूनच त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. तिची झुकलेली नजर अजूनही वर झाली नव्हती. तिच्या हलक्या थरथरत्या ओठांनी तिच्या मनाची अवस्था जणू त्याच्यासमोर मांडली होती. त्यामुळे त्याच्या ओठांवर गोड हसू आलं होतं. तो आपल्याकडेच एकटक बघत आहे हे तिला त्याच्याकडे न बघता सुद्धा जाणवत होतं. त्यामुळे तिच्या हृदयाची धडधड कित्येक पटीने वाढली होती. त्याच्याकडे बघण्याचं धाडस तिच्यात होतच नव्हतं. लाजून गालावर गुलाबी लालसर रंग जास्तच गडद झाला होता. अवंती, नजर थोडी तर वर कर. जिजू किती हँडसम दिसत आहेत बघ तर. मंजिरी तिच्या कानात कुजबुजत तिला चिडवत कबीरकडे बघत म्हणाली. मंजिरीचे शब्द ऐकून तिला सुद्धा आता त्याला बघण्याचा मोह होऊ लागला. तिने हळूच तिच्या झुपकेदार पापण्या वर केल्या. त्याचा हँडसम रुबाबदार हसरा चेहरा तिच्या नजरेला दिसला.
त्याच्या हसण्यात एक नशा असल्यासारखं वाटलं. लगेच पुढच्या व्यक्तीला त्याच्या हसण्याची भुरळ पडली होती. पहिल्यांदाच त्याला अशा फेट्यामध्ये शेरवानीमध्ये पाहिलं होतं, म्हणून तो आज तिला वेगळाच भासत होता. गालावरची लज्जा अजूनच वाढली. तो ओठांचा कोपरा उंचावत तिला डोळ्यानेच इशारा करतो, तशी तिने पटकन गडबडून नजर खाली घेतली. आज दोघांच्या चेहऱ्यावरचे हसू काही कमी होत नव्हते. तिथल्या एका माणसाने दोघांच्या हातात हार दिले. अवंती, हार घाल, तिचे मामा हसत म्हणाले आणि इकडे लगेच त्याच्या मित्रांनी त्याला उचलून घेतलं. तशी अवंतीची नजर कावरी-बावरी झाली. चेहऱ्यावर मंद स्मित होतं. पुढच्या क्षणी ऋषीने आणि तिच्या भावांनी तिला वर उचलले. ताई, लवकर हार घाल, ऋषी ओरडत म्हणाला. चेहऱ्यावर चांगलं खळखळणारं हसू तिच्या आलं होतं. दोन्ही डोळे घट्ट मिटून खुदू हसत होती आणि तिचा खळखळणारा आवाज ऐकून त्याच्या मनाला एक आनंद भेटत होता. त्याच्याही चेहऱ्यावर चांगलंच मोठं हसू पसरलं होतं. अवंती अंगकाठीने बारीकच होती, त्यामुळे त्याच्या गळ्यात हार घालण्यासाठी स्वतःहून झेप घेत होती. तसे त्याचे मित्र त्याला अजूनच उंचावत होते, त्यामुळे ती बारीक डोळे करून लटक्या रागात हसत त्याच्याकडे बघू लागली. ध्रुवच्या खांद्यावर हात ठेवत त्याला थांबवत स्वतः मान पुढे घेतो. तिने लगेच खुश होत त्याच्या गळ्यात हार घातला. जसा हार त्याच्या गळ्यात पडला तसा फटाकड्यांचा आवाज सर्वत्र घुमू लागला. त्यानेही त्या संधीचा फायदा घेऊन तिच्या गळ्यात हार घातला. ढोल, ताशे, नगाडे जोरजोरात वाजू लागले. कबीर, अवंती भारावलेल्या नजरेने एकमेकांच्या डोळ्यात बघू लागले. त्यांच्या आयुष्यात हा दिवस सोनेरी अक्षरात लिहिला जाणार होता. मीरा, बळवंतराव भरलेल्या डोळ्यांनी समोरचा नजारा बघत होते. सर्वात जास्त आनंदी ते दोघे होते. डोळ्यात आनंद अश्रू जमा झाले होते. एका कोपऱ्याला बळवंतराव उभे होते, तर एका कोपऱ्याला मीरा उभी होती. दोघांच्या नजरानजर झाल्या. ऊर भरून आला होता. त्यांच्या काळजाचा तुकडा आपल्यापासून दूर होणार म्हणून मन गलबलून आलं होतं. सप्तपदीसाठी लॉनमध्ये मंडप तयार केला होता. आता नवरदेव आणि नवरीला तिकडे घेऊन जाण्यात येणार होतं, म्हणून स्टेजवरून दोघेजण खाली उतरत होते. त्याने त्याचा हात समोर केला तसं तिने त्याच्या हातात हात दिला. त्याचा उबदार स्पर्श हाताला होताच इतका वेळ घाबरून हात थंड पडला होता. त्याच्या तळहाताचा स्पर्श तिच्या तळहाताला झाल्यावर उबदार स्पर्शाने रिलॅक्स वाटू लागलं. तो तिला घेऊन स्टेजवरून खाली उतरला आणि लॉनच्या दिशेने निघाला. दोघांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. समोर बघ, तो एक नजर तिच्याकडे बघत पुढे बघत म्हणाला. तशी तिची खाली असलेली नजर समोर गेली आणि ती किंचित डोळे मोठे करत आश्चर्याने बघू लागली. आवडलं? तिच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव बघत तो हसत म्हणाला. तिने चालता चालता किंचित मान हलवत हसू लागली. डोळे किंचितसे पाणावले होते. लॉनमध्ये जो मंडप उभा होता त्या मंडपाचा कलर अबोली होता. पांढऱ्या फुलांनी खूप सुंदर पद्धतीने सजवलेला होता. तो मंडप बघूनच तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचं हसू पसरलं होतं. आपल्या अंगावर त्याला अबोली कलर किती आवडतो हे तिला माहीतच होतं. त्यात त्यांच्या आयुष्याचा सुंदर क्षण त्या मंडपात होणार होता, म्हणून त्याने स्वतः ऋषीला सांगून त्याची डिमांड ठेवली होती आणि ऋषीनेही मनापासून त्याची डिमांड पूर्ण केली होती. दोघे जण येऊन त्या मंडपात बसले. पंडितजीने विधी चालू केला. कन्यादानाची वेळ आली तसं मीराने बळवंतराव मंडपमध्ये येऊन विधी पार पाडू लागले. मीराने कसेबसे आपल्या मनाला सावरलं होतं. अवंती ही भावूक झाली होती. बळवंतराव तिला दिलासा देत चेहऱ्यावर हसू ठेवत होते. कन्यादानाची विधी संपली तसं सप्तपदीला सुरुवात झाली. दोघांनी एकत्र सप्तपदी घेतली. 7 फेरे घेतले. हेमाने त्याच्या समोर कुंकू आणि मंगळसूत्राची सजवलेली थाळ समोर धरली. ते बघून अवंतीच्या अंगावर शहारा उमटला. त्याने गालात हसतच मंगळसूत्र हातात घेतलं आणि त्या मंगळसूत्रातलं असलेलं वजन आज त्याला जाणवू लागलं होतं. असायला होता दागिना, पण हातात घेतल्यावर आणि आपण ते आता कोणाच्या तरी गळ्यात बांधणार आहे त्याचं महत्त्व त्याला कळत होतं. त्याने तिच्या डोळ्यात आरपार बघत तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आणि चिमटीत थोडंसं कुंकू घेत तिच्या चेहऱ्याकडे एकटक बघत तिच्या भांगेमध्ये कुंकू भरलं. तसं तिने अलगद डोळे मिटले. डोळ्यातून हलकाच पाण्याचा थेंब गालावर आला. जोरजोरात फटाकडे आणि टाळ्यांचा गडगडाट गुंजू लागला. दोघांच्याही अंगावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव होऊ लागला. तिच्या माथ्यावरचं कुंकू बघून चेहऱ्यावरची स्माईल खूपच मोठी झाली होती. मन अगदीच भारावून गेलं होतं. त्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं. तिने अलगद डोळे उघडले. दोघे एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघू लागले. तिचे डोळे हलके लालसर झाले होते. ज्या क्षणाची तिने आतुरतेने वाट बघितली होती तो क्षण पूर्ण झाला होता. विथ यू आय हॅव फाउंड द परफेक्ट पार्टनर अँड द डीपेस्ट लव्ह. आय एम फॉरएव्हर ग्रेटफुल टू कॉल यू माय वाईफ. आपल्या लाईफमध्ये येणारा प्रत्येक क्षण स्पेशल करायचा. पुढच्या प्रत्येक सुखदुःखात मी तुझ्यासोबत कायम असणार आहे.
आय प्रॉमिस टू चेरिश यू, सपोर्ट यू अँड लव्ह यू अनकंडिशनली थ्रू ऑल द हायज अँड लोज. आजपासून अवंती, कबीर, अहुजा ही पूर्णपणे फक्त माझी आहे, त्याने बोलत ओठांचा कोपरा उंचावत तिच्या गालावर आलेला अश्रूचा थेंब अंगठ्याने पुसत थोडे पुढे झुकून तिच्या कपाळावर ओठ टेकवत एका हाताचा वेढा तिच्या कमरेला घालत आपल्या मिठीत घेतलं. तिने लाजून हसत एका हाताने चेहरा झाकला. एकतर चेहऱ्यावरचं हसू कमी होत नव्हतं आणि त्याचं असं बेधडक सगळ्यांसमोर आपल्याला मिठीत घेणं, पोटात फुलपाखरू उडू लागली. आजपासून आपलं काही त्याच्यासमोर चालणार नाही ह्याची जणू त्याने पावतीच फाडली होती. कालपर्यंत तो तिचं सगळं ऐकणार होता, आता ती त्याची हक्काची होती. मग त्याला जे वाटेल तो ते करणारच. आता त्याला कसलीच भीती नाही. हे सगळं काही क्षणात घडलं की गावातल्या लोकांना लाजल्यासारखं झालं होतं. सगळे लाजून हसत होते आणि शहरातल्या लोकांना अशा गोष्टी कॉमन होत्या. पण चेहऱ्यावर लज्जासोबत हसून होतं, कारण समोरचं दृश्य रोमॅन्टिक करून जात होतं. गावातल्या बायका तर तोंडावर पदर घेऊन हसून लाजत होत्या. मीराची अवस्था तीच होती. बळवंतरावांनी हसून नजर खाली घेतली होती. तर हा भाग इथे संपूया. कसं वाटलं तुम्हाला अवंती आणि कबीरचं लग्न? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आणखी लग्न संपलेलं नाहीये, तर पुढच्या भागात आपण बघणार आहोत की पुढे काय होईल. तर आता नवीन जोडीला आशीर्वाद द्या आणि गिफ्ट म्हणून थोडे फार कमेंट्स नक्कीच करा.